मनुष्याचे जीवन हे आजच्या संघर्षाच्या काळात धावपळीचे झालेले आहे. त्यामुळे ताणतणाव वाढलेला आहे. यातून अनेक नागरिकांना बीपी, शुगर तसेच विविध आजारांनी ग्रासलेले आहे. अनियमित जेवण तसेच तेलकट, मैद्याच्या साहाय्याने बनवलेले पदार्थ इत्यादीमुळे मनुष्यास लठ्ठपणा वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शरीराला आजार देखील लागलेले आहे. दरम्यान गाडीचा पार्ट जर का खराब झाला तर तो आपण बदलू शकतो, परंतु आपल्या शरीराचा पार्ट आपण बदलू शकत नाही. यामुळे नागरिकांनी व्यायाम व आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठीच नाशिक रोड येथील कळंत्री इलाइट बिटको पॉइंट जवळ या ठिकाणी आकाश जाधव यांनी ओजस वेलनेस सेंटरचे उद्घाटन केलेले आहे. या उद्घाटनाच्या वेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळेस व्यायाम व आरोग्याचे महत्त्व यावेळेस नागरिकांना पटवून देण्यात आले. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या वेलनेस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मच्छिंद्र बांगर, सो ज्योती व श्री रामहरी तागड, सो अर्चना व श्री रामलिंग गिरे, सो वंदना अरुण कोल्हे, श्री केशव गोसावी व सो मंदाताई प्रकाश फड इत्यादी नामांकित मान्यवर उपस्थित होते. यावेळेस नाशिक रोड तसेच नाशिक मधील नागरिकांनी या वेलनेस सेंटर मध्ये येऊन लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. यावेळेस राम घुले सर यांनी आरोग्याचे व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. जीवनशैली बदलल्यामुळे आपल्या शरीरातून आजार दूर पडतात असेही त्यांनी उदाहरणातून दाखवले. नाशिक शहरामध्ये ओजस वेलनेस सेंटर आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळेजण जमले. तत्पूर्वी या उद्घाटन सोहळ्याचं ओजस भूषित पार पाडणे आणि जे मुख्य उद्घाटक होते त्यांच्यामुळं आम्ही सगळेजण निरोगी आहोत अशी ठरली की देशना शिवाजी सर काही कारणास्तव येऊ नाही शकते. आज या ओजस वेलनेस सेंटरचा मुख्य संचालक आकाश जाधव सर या हेल्थ अँड वेलनेसमध्ये बाकी सगळे प्रतिष्ठित मान्यवर आणि आमचे सगळे लिडरशिप सगळ्यांचं पुनःसेवा या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आपण सगळ्यांना त्याबरोबर मी सांगत माझं नाव फुले नगरस. मी 4.5 वर्ष झालं या ऑपॉर्च्युनिटी हे न्यूट्रिशन ते घेतलं होतं. घेण्याचं कारण होतं माझं वाढलेलं वजन 102 किलो वजन घेऊन मी 4.5 वर्षापूर्वी व्यायाम केलं होतं. गावच्या युगामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि सगळी ओबेसिटी माझ्याकडे होती. ज्यावेळेस मी हा परिवार जॉईन केला मी माझं पूर्ण जीवन बदललं. खाणं राहणं सवयी बदलल्या आणि माझं सुरुवातीला 70 दिवसामध्ये 18 किलो चरबीयुक्त वजन कमी केलं. हे सगळं करायला मी चालायचो काही बदल होत नव्हता. पण ज्यावेळेस एनर्जी सकस संतुलित आहार न्यूट्रिशनचं महत्त्व मला कळालं ते घ्यायला सुरुवात केली आणि मी माझ्यामध्ये बदल केला. हे सगळं करत बांगर सर, तागड सर आणि कधी आकाश सरांपर्यंत मी आरोग्य देण्याचं काम पोहोचवलं. आणि आज या आरोग्य मेळाव्यामध्ये ह्या सगळ्या आरोग्याच्या चळवळीमध्ये आकाश सरांनी ह्या वेलनेस सेंटरचा चांगला निर्णय घेतला. निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला ही संकल्पना फक्त एक वेलनेस सेंटर पुरती मर्यादित नाही तर यावरून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये हरवलेला आनंद देण्याचं काम केलं जात आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये शुगर, बीपी, प्रत्येकाच्या घरामध्ये ओबेसिटी, महिलांना पेशीमध्ये त्रास आहे. अनेक लोक निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा लाईफस्टाईल चांगलं नाही.
कुठेतरी स्वतःकडे लक्ष देत नाही, म्हणून या शहराकडे लक्ष देतात. आणि सध्याची कंडिशन पाहता 21 शतक खरोखर मॅडम म्हणल्यापेक्षा आरोग्याचं आहे. लोकांना काळाची गरज आहे, चांगलं अन्न खाणं आणि ते मिळत नाही का, तर मार्केट केमिकल ह्या गोष्टी शहरामध्ये जातात आणि आपण स्वतःकडे व्यायामाला लक्ष नाही देत. म्हणून आज जगामध्ये 90% लोक का गरीब आहेत आणि का शहराने दुखी, तर त्यांनी स्वतःकडे लक्ष नाही दिलं, अन्न बदललं नाही. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस बिफोरमध्ये मी असा होतो 102 किलोचा, काय खायचं हे बिलकुल कळत नव्हतं, कसं राहायचं हे कळत नव्हतं. पण ज्यावेळेस एक कोच म्हणून आमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन आले शिवाजी सरांनी एकदा टाळ्यासाठी सर्व आम्हाला हे नॉलेज मिळालं आणि मिळालेलं नॉलेज ठेवणं हे सगळ्यात मोठं स्किल असतं, ते ठेवलं. आणि आज आम्ही निरोगी त्यातच कुठेतरी एक संकल्पना किंवा रोजेस वेलनेस सेंटरचं ओपनिंग आपण या ठिकाणी केलं आहे. मी सांगेल या वेलनेस सेंटरमधून काय मिळालं, तर प्रत्येकाला एक चांगलं जीवन जगण्याची संधी मिळेल. फक्त व्यायाम करणं आणि वजन कमी करणं, वाढवणं इथपर्यंत ही गोष्ट सीमित नाही आहे. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर बदल कुठल्या गोष्टीने करायला तर ते अगोदर आरोग्याने माणसाने केलं पाहिजे, फक्त माणूस करत नाही आहे. तर निश्चितपणे रोजेस वेलनेस सेंटरमध्ये रोज सकाळी व्यायाम करून घेतला जाईल सगळ्यांकडून. तुम्ही इथे येऊन करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही ऑनलाईन आमच्याकडे जवळपास शिवाजी सरांच्या माध्यमातून फक्त भारत नाही तर जवळपास 7 ते 8 देशांमध्ये व्यायाम देण्याचं काम करतो. जवळपास 1 लाख प्लस लोक रोज सकाळी व्यायाम करतात आमच्याकडे झूमवरती. हे सगळा परिवार एकत्रित झाला का, तर कुठेतरी स्वार्थी न बनता सारथी इतर लोकांना आरोग्य देण्याचं काम केलं. आणि आज या वेलनेस सेंटरमध्ये निश्चितपणे उद्यापासून नाही तर आजपासून ही सेवा सुरू झाली. तुम्ही असा पहा, प्रत्येकाच्या घरामध्ये आज आजार आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आज मेडिसिन आहे. आज घरात एंट्री केली तर त्याच्या पहिल्या कामात काय दिसत आहे, गोळ्याचा बॉक्स दिसतोय. हे जीवन लोक सध्या जगत आहे. हे जर कुठेतरी बंद करायचं आहे तर आपले लाईफस्टाईल आपण बदलणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आपलं खानपान आणि आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे. भले काही जर सर देखील आहे ते पॉलिटिक्समध्ये आहे, पण 100% लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही असू द्या, स्वतःला रोज सकाळी व्यायाम करणं प्रत्येक कामाची गरज आहे. आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे. आणि निश्चितपणे या ओजेस वेलनेस सेंटरमध्ये आकाश जाधव सरांच्या संकल्पनेमध्ये सुरुवात या ठिकाणी केली. तुम्ही निरोगी असाल, तुम्हाला वजन आहे कमी जास्त, याचा काही फारसा विषय नाही आहे. पण आज कितीतरी लोक आहेत भारतावरती एवढी वेळ खराब आली नव्हती. याच्यापूर्वी पहिले लोक युद्धाने मरण पावायचे, आता लोक शुगर बीपी अटॅकच्या आजाराने मरण पावत आहेत. का? लोकांचं अन्न दूषित शरीरामध्ये चाललंय, लोक स्वतःकडे लक्ष देत नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं अनुकरण जर कुठं करायचं तर आपण आपल्यामध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे म्हणून ही सुरुवात या ठिकाणी केली आहे. तर निश्चितपणे आज देशाच्या पंतप्रधान साहेबांना सांगावं लागतं की तुमच्या घरातलं 10% तेल कपात करा. म्हणजे इथपर्यंत काळजी घ्यावं लागायला लागली. म्हणजे जिथे प्रगती व्हायची, जिथे आरोग्याविषयी भारतामध्ये सध्या आहे का, लोक स्वतःकडे लक्ष देत नाहीत. म्हणून याच्यात कुठेतरी एक पाया भरणे म्हणून निश्चितपणे या वेलनेस सेंटरचं ओपनिंग या ठिकाणी झालं आहे. आणि मी सांगेल, प्रत्येकाने तुम्ही तुमच्या नातेवाईकांनी ह्याचा फायदा घ्यावा. तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. तुम्ही रोज सकाळी तुमच्या घरातला चहा बंद करणं खूप काळाची गरज आहे. कारण की अनेक प्रकारचे आजार जर माणसं होत असतील तर फक्त वजन कमी असणं, वाढवणं, 350 प्रकारचे आजार तुमच्या शरीरामध्ये जात असतात. कुठलाही आजार जर तुम्हाला उद्भवत असेल तर त्याचं कारण आहे तुमचं अनियंत्रित BMI. जेव्हा तुमचा BMI वाढलेला असतो तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढत असतं आणि कोलेस्ट्रॉल वाढल्याने माणसाला ब्लॉकेज होतात आणि पुढे जाऊन अटॅकसारख्या गोष्टीला माणूस बळी पडत असतो. तर निश्चित सांगल्या ओजेस वेलनेस सेंटरमध्ये आकाश सरांनी ही संकल्पना सुरू केली. तुम्ही रोज सकाळी इथे पण व्यायाम करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही इथं नाही आला तर तुम्ही जिमला जात असाल, कुठं अन्यसरी धावत असाल, त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरामधून रोज सकाळी आमच्यासोबत व्यायाम करू शकता. तर इथं कुठलं चुकीचं केलं जात नाही. रोज तुमच्याकडून घाम काढून घेतला जातो आणि तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुमच्या शरीराला कशाची गरज आहे. कारण की माणसाला जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये चहा बंद करा, हे एनर्जी घ्या, तर मी सांगतो दवाखाना बंद झाला. इथं कोणीही डॉक्टर नाही आहे. पण जर असं बोललं जातं, जर तुमचं अन्न चांगलं असेल तर तुम्हाला औषधाची गरज लागणार नाही. पण जर तुमचं अन्न चांगलं नसेल तर औषधाची तुमचं जीवन जगणं कठीण आहे. तर निश्चितपणे सगळ्यांनी रोज सकाळी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आणि आरोग्य मिळवा. तुम्ही आज तुमच्या कुटुंबाला देखील ऑनलाईन पद्धतीने जॉईन करू शकता. निश्चितपणे सगळ्यात फ्री क्लास पाहून झालेल्या नाशिक कामाच्या भूमीमध्ये सर आपण उपस्थित झाला. प्रथमतः आपले मी नाशिककरांच्या वतीने सरचे स्वागत करतो. खरोखर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज काळाची गरज आहे. मी नेहमी आमच्या आकाशला सांगायचो, आकाश बघ काहीतरी तुझं वजन कमी कर. मी आकाशला बालपणापासून बघत राहिलो. मला सर्वात पहिला आनंद झाला की आकाशचं वजन कमी झालं. आकाश ज्यावेळेस माझ्याकडे यायचा तुम्हाला सगळ्यांना हसू येईल.
तर माझ्याकडे एक काम चालू होतं, तशी मोठी मोठी होती. माझ्या मिसेसने सांगितलं त्याच्यावर आता आकाशने डायरेक्ट सगळंच करून टाकलं. खरोखर म्हणजे आकाश. पण आज आकाशचं असं वजन बघितल्यानंतर खरोखर तुमची कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. मी खरोखर राजांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजीराजांचं सुद्धा वजन 107 किलो झालं होतं. महाराजांनी 3च वर्षामध्ये आता 85 किलो आहे. स्वतः छत्रपती घराण्यामध्ये आरोग्याकडे लक्ष दिलं म्हणून आज त्यांचं वजन कमी झालं. आणि तुमच्या कंपनीत तर खरोखर माझ्याही घरात आहे 4 वर्ष झाली. मी पीत नाही पण माझी पूर्ण ठेवी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुठला तरी रिझल्ट चांगला असला पाहिजे आणि याची कुठलीही हानी म्हणजे हानिकारक नाहीच आहे. माझी मिसेसचं बी वजन बऱ्यापैकी कमी झालं, कंट्रोल आहे. माझ्या मुलीचा बीपीसोडीचा प्रॉब्लेम होता, बऱ्यापैकी याच्यामुळे कमी झाला. अतिशय चांगल्या पद्धतीत कंपनी काम करते आणि हेच काम जर पुढे चालत राहिलं निश्चितच आपला महाराष्ट्र, आपला भारत हा आरोग्याच्या दिशेने चालला असं मला तरी वाटतं. सांगायचं तात्पर्य एवढंच की आकाशसारख्या माणसाचं वजन कमी झालं आणि मी स्वतः बघितलंय. कारण आकाशला मी लहानपणीपासून बघत आलो ते फार ह्या वयापर्यंत. पण आकाशने कसं कमी केलं 6-7 किती झाले आकाश? किती महिने झाले तुला? 6 महिन्यात केलं. प्रथम तर खरं त्याच्या आधी केलं पाहिजे. आणि नाशिक काळजी घ्यायला पाहिजे. कारण तुझी काळजी कंपनीने घेतली आणि तू स्वतःच घेतली. आणि याच्या पुढे मी तुला एकच शुभेच्छा देईन की तुम्ही माझ्यासारखे अजून कमी झाले पाहिजे. म्हणून तुला माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं, छत्रपती संभाजीराजांकडनं, माझ्या स्वराज्य पक्षाकडनं मी तुझे आभार मानेन की अतिशय सुंदर प्रकारे तू ऑफिस टाकलं आणि सरांना तू बोलवलं. सगळ्या टीमला अतिशय प्रामाणिकपणे सगळी टीम आल्यानंतर बघितलं मी काम करत होते, एका घरासारखं काम करत होते. आणि मला खरोखर मी तुला शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीचं पूर्ण विराम. उपस्थित बंधू आणि ओजेस वेलनेस सेंटर. आकाश हा माझा मुलगा. मी कधी त्याला परत मानला नाही. खरं तर ज्या एरियात तो राहतो तो एरिया मुलांसाठी पाहिजे तसा चांगला नाही म्हटलं तरी नाही. पण आकाश कधीही स्वतःला तिरपा न देता एक चांगल्या ट्रॅकवर उभा राहिलाय. आणि मला एकच सांगायचंय, त्याचं वजन निश्चितच कमी झालंय. पण तो आज खाता आणि बसता खूप जण नाशिकमध्ये जरी खूप फॅट वाढलेले आणि खूपच स्थूल पद्धती चालली. धावपळ नाही. नाशिकमध्ये ना थंड हवेचं ठिकाण आणि खाण्यापाण्याच्या स्थिती जरा आरामशीर असल्यामुळे तुझ्या ज्या कंपनीला स्कोप चांगला आहे. माझ्याकडे 800-900 महिला आहे. पहिला कोर्स त्याने केलाय पण दुसऱ्या कोर्सला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला आणि माझ्याकडूनच चांगले क्लायंट त्याला मिळवून देईल. कारण हजारोने आमचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतात. माझी रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था ही पैठणीच्या पूर्ण देशात माझी सेल होते आणि केंद्र सरकार आमचा सगळा माल घेत असतो. आणि ह्या माध्यमात माझ्या खेड्यात, शहरात आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारच्या ओळखी आहे. या ओळखीचा निश्चितच आकाशला मी फायदा म्हटल्यापेक्षा त्याच्याकडून चांगलं कर्म होईल, चांगलं योगदान होईल. आज कोणत्या घरात नाही का त्याला बीपी, शुगर आणि अनेक आजारांना आपण लहान मुलांना अटॅक येतोय. बऱ्याच स्थूल पद्धती आहे आणि त्याला जर चांगल्या प्रकारे मला वाटतं सरांसारखे मार्गदर्शक काही ग्रुपच्या ठिकाणी गेले तर मला वाटतं खूप चांगलं काम सुरू होईल. आणि नक्कीच त्याला सपोर्ट करणार आहे, त्याला शुभेच्छा देणार आहे. त्याच्यासाठी पाठबळ म्हणून माझी पूर्ण आशीर्वाद असेल. आणि त्यांनी खूप चांगला होतकर मुलगा आहे आणि तो पुढे गेलाच पाहिजे. वेळोवेळी जेव्हा तो येऊन उभा राहायचा तो जास्त बोलत नाही, तो तिथून करतो. काकू मला फक्त आशीर्वाद द्या. सदैव त्याच्या पाठीशी माझे आशीर्वाद आहे आणि तो खूप मोठा होणार आहे आणि ह्या माध्यमातून त्याचं काम होते असं बोलून मी माझे 2 शब्द पोहोचते.
धन्यवाद. राज्य स्त्रीकांसाठी जोरदार कल्पित करत आहे त्या माध्यमातून हे एक उपक्रम आज नाशिक शहरामध्ये लावला आहे आणि याचा नक्कीच बहरलेला वटवृक्ष आम्ही हा असा विश्वास देतो की याचे देखील फळ आणि फुलं देखील येणार आहेत आणि त्याचं रूपांतर या नाशिक शहरामध्ये आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहोत असा विश्वास मी देत आहे. आणि त्याचबरोबर आज आपले महागुरू अंकिता नामदेव गुले सर यांनी देखील खूप वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर केशव घोसाळे सर अध्यक्ष स्वराज्य पक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य यांनी देखील खूप वेळामध्ये वेळ काढून या कार्यक्रमाची उपस्थिती लावली आणि सदैव पाठिंबा असेल असं आश्वासन दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मनमाताई फड या देखील एक संस्थापक अध्यक्ष आहेत रेणुका महिला औद्योगिक सहकारी समिती नाशिक त्यांनी देखील सांगितलं की यापुढे यांना जेवढं पाठबळ लागेल तेवढं आम्ही पुरवण्यास तयार आहोत आणि नक्कीच तुमच्या जे तुम्ही साथ घातली त्या साथेला होला हो हा असं उत्तर असणार आहे आणि त्या देखील एवढ्या वेळेमध्ये वेळ काढून उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार अनुष्का मच्छिंद्र बांगल सर यांनी देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. त्याचबरोबर ज्योत्याने आभारी तागड सर यांनी देखील खूप आपल्या वेळ देऊन उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद आणि अर्चना गिरीवाडकरांचं देखील खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर राहुल सर साक्षी मॅडम विकास सर आणि आपला आरोग्य परिवार आपल्या वेळेमध्ये वेळ काढून या ठिकाणी हजर राहिला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला थोडं नाश्ता पाण्याची देखील सोय केली आहे सर्वांनी नाश्ता पाणी करावं आणि हा यस कार्यक्रम संपला असं जाहीर